मानव, मेहरबान कदरदान, आज आमच्या आकाश दादांनी त्यांच्या लाडक्या बायकोला त्यांच्या पहिल्या वटपौर्णिमेनिमित्त गिफ्ट आणलंय. किती छान. ए, शांत बस. ठीक आहे, शांत बसते. हे घ्या तुमच्यासाठी. थँक्यू. हे घे तुझ्यासाठी. अरे मला नाही, आधी तू खायचं असतं. तू माझ्यासाठी उपवास केला ना. आता तू खा. वा वा वा, छान चाललंय हं? आमच्या वेळेला असं काही नव्हतं बर का. साक्षी, पाया पडता. नाही, आज मान आहे तुझा. छान. सुखी राहा बाळांनो, चांगले 60-70 वर्ष मस्त संसार करा. छोटस गिफ्ट तुझ्यासाठी. हे छोटस गिफ्ट आहे. थँक्यू. ताई, पोलिसांची गाडी. पोलीस इथे कशाला आले असतील? मिस्टर जय खानोलकर. हाँ, मीच आहे, बोला. आम्ही तुम्हाला अटक करायला आलो. यू आर अंडर अरेस्ट. काय बोलताय इन्स्पेक्टर? काही काय, मी काय केलंय? तुमच्या विरोधात तक्रार आली पोलीस स्टेशनला. एक मिनिट, कोणाची तक्रार? कशाबद्दलची? काय कारण काय आहे? मॉलिशियनची केस आहे. विनयभंग केल्याचा आरोप आहे यांच्यावर. व्हॉट? यस. मी असं काही केलेलं नाहीये. आणि कोणी केला हा आरोप माझ्यावर? का केलाय? बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. इन्स्पेक्टर, तुमचं खरंच काहीतरी गैरसमज होते. दादा असं नाहीये, त्याचं कॅरेक्टरच नाही असं. तुम्ही काहीतरी चुकीचं ॲलिगेशन लावतोय त्याच्यावर. ऑफिसर, नक्कीच काहीतरी चूक झालीये. हो, म्हणजे तुमचा नक्कीच गैरसमज होतोय. दादा असं काहीतरी करणं शक्यच नाही हो. साहेब, तुम्ही पूर्ण चौकशी केली आहे का? हे बघा, आम्ही तक्रार नोंदवलेली आहे. मिस्टर जय खानोलकर जर निर्दोष असतील ना, तर त्यांना नक्कीच संधी मिळेल. पण त्यांना आता पोलीस स्टेशनला यावं लागेल. पण तक्रार कोणी केली ते तरी सांगा. ते सर्व तुम्हाला पोलीस स्टेशनला गेल्यावर कळेल. चला मिस्टर खानोलकर. नाही नाही, हे शक्यच नाहीये. नक्कीच कोणीतरी हे मुद्दाम केलं असणार आहे. सायली, ऐक ना, एक काम. बोला ना. थांब एक मिनिट. हे काय मॅम? मी जे सांगेन ते काम करशील तर तुला भरपूर पैसे मिळतील आणि मी तुला एक जॉबही मिळवून देऊ शकते. ओ, पण काम काय आहे? काय? जय सर, नाही मॅम, सॉरी सॉरी, मला हे पॉसिबल नाही आहे, सॉरी. मी घे, काय होणार नाही बघ, सगळं सॉर्ट आउट होऊन जाईल आणि मी आहे ना, मी बाकीचं सगळं मॅनेज करेन. तुझं नावही कुठे येणार नाही. ओके, मला फक्त एक छोटीशी कंप्लेंट करायची आहे, दॅट्स इट. बाकी मी आहे, आय विल टेक केअर ऑफ इट, डोंट वरी. पण मॅम, खरंच मला नाही पॉसिबल हे. खूप ॲडव्हान्स आहेत हे. ओके, ओजी बॅग विकत घेऊ शकशील एवढे आहेत, मॉलमध्ये शॉपिंग करायला जाऊ शकशील एवढे आहेत. कीप दॅट. आणि हां, ह्याच्यापेक्षा डबल मिळतील हा, पण बाकीचं काम झालं तर.
मुळात तुम्ही असा कोणीही काही आरोप केला की डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये आणता का? हा बाहेर गोंधळ सुरू आहे त्याचं काय? आणि अजून किती वेळा सांगू मी काहीही केलेलं नाहीये. मी कुठल्याही बाईशी गरजेपलीकडे बोलतच नाही. हा सगळा मूर्खपणा सुरू आहे. मिस्टर खानोलकर, आमच्या काही प्रश्नांची उत्तरे द्या आता. तेच करतोय मगापासून मी, आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. मी काहीही केलेलं नाही. हे बघा, तुम्ही जर सहकार्य केलं तर ते तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी बरं होईल. मिस्टर जय खानोलकर, तुमच्या विरोधात गंभीर गुन्ह्याची तक्रार आहे आणि आम्ही तुम्हाला चांगलं ओळखतो. आम्हाला माहिती आहे ना तुम्ही पोलीस फंडासाठी किती मदत करताय ते. अहो साहेब, पण हे ऐकून मला शॉक बसलाय. आणि साहेब, माझे हात कायद्याने बांधले गेलेले आहेत. असले आरोप आम्हाला अत्यंत सिरियसली घ्यावे लागतात, मग ते कोणाच्या विरोधात असले तरी. मी फार तर तुमच्यासाठी एक करू शकतो. हे बघा, तुम्हाला आमच्या पोलीस स्टेशनमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. पण साहेब, मी यापेक्षा तुमची काहीही मदत करू शकत नाही. आम्ही तपास करू, बाकी न्याय कोर्ट देईल. तोपर्यंत आम्हाला आमचं काम आहे ना शांतपणे करू द्या.